नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. नुकतंच देशभरात आपण नीट पेपर फुटीच्या विरोधात मोठं आंदोलन पाहिलं. दिल्लीच्या जंतर मंतर पासून ते देशातल्या अनेक राज्यांपर्यंत विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला खेळ. आणि अखेर या आंदोलनाला मोठं यश सुद्धा मिळालं. कारण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण झाली. पण हे सगळं आंदोलन, त्याचा परिणाम आणि त्यानंतरचं वातावरण पाहिल्यानंतर आज एका वेगळ्या मुद्द्यावर बोलावंसं वाटतंय. तुम्हाला सरकारचा विरोध करायचा असेल, तर एखाद्या मंत्र्याचा विरोध करायचा असेल, एखाद्या धोरणावर प्रश्न उपस्थित करायचे असतील, तर तो तुमचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणं, आंदोलन करणं आणि निषेध नोंदवणं हा जनतेचा अधिकारच आहे. पण या आंदोलनादरम्यान वापरली गेलेली भाषा मात्र अनेकांना खटकली. आणि या आंदोलनामध्ये आपण पाहिलं की काही तरुण तरुणी सरकारला घाणेरड्या भाषेत शिव्या देताना दिसले. मुळात हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्याच आंदोलनामध्ये शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. आंदोलनात काही इन्फ्लुएन्सर्स सुद्धा आले होते, जे सुद्धा अगदी घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देताना आपण पाहिलं. आई बहिणीवरून शिव्या देताना आपण त्यांना पाहिलं. सोबतच काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही तरुण या व्हिडिओमध्ये अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. आता खरंच प्रश्न पडतो की हे नेमकं आंदोलन आहे, मग या आंदोलनाच्या नावाखाली काहीही करण्याची मुभा मिळाली आहे का? आंदोलनं भारतासाठी काही नवीन नाहीत. आपल्या देशाच्या इतिहासात अनेक मोठी आंदोलनं झाली. स्वातंत्र्य चळवळी असो, जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन असो, मंडल आयोगाच्या विरोधातील विद्यार्थी आंदोलन असो किंवा अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनाची स्वतःची अशी एक भाषा होती. कधी घोषणा असायच्या, कधी पोस्टर्स असायचे, कधी व्यंगचित्र असायची, सत्तेला प्रश्न विचारले जायचे, सरकारवर टीका केली जायची. पण आता आंदोलनाची भाषा मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसते. आजच्या पिढीची भाषा सोशल मीडिया, मीम्स, इंस्टाग्राम आणि इंटरनेटच्या संस्कृतीतून तयार झाली आहे. त्यामुळे आंदोलनामध्येही त्याचा प्रभाव दिसतो. उदाहरणार्थ, नीट पेपर फुटीच्या आंदोलनात काही पोस्टर्सवर उपरोधी घोषणा पाहायला मिळाल्या. सरकारवर टीका करण्यासाठी मीम्सचा वापर झाला. काही घोषणांमध्ये विनोद होता, काहींमध्ये उपरोध होता आणि काहींमध्ये सरकारच्या धोरणांवर थेट प्रश्न उपस्थित केले होते. आणि इथपर्यंत सगळं ठीक आहे, कारण सत्तेवर टीका करणं, प्रश्न विचारणं आणि सरकारला जबाबदार धरणं हा लोकशाहीचाच एक भाग आहे. पण सोशल मीडियावर वापरली जाणारी भाषा ही आंदोलनात तशीच्या तशी वापरता येईल का? हा खरा प्रश्न आहे. इंटरनेटवर कोणताही लगाम नसतो. सोशल मीडियावर लोक अनेकदा कोणत्याही मर्यादा न ठेवता भाषा वापरतात, मीम्स बनवतात, ट्रोलिंग होतं, व्यक्तींवर टीका केली जाते आणि कधी कधी हीच भाषा सोशल मीडियाच्या बाहेर प्रत्यक्ष आंदोलनांमध्ये येताना दिसते. नीटच्या आंदोलनात सुद्धा काही पोस्टर्स आणि घोषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनाच्या मंचावरून सुद्धा काही घोषणांमध्ये संविधानिक पदाचा मान राखला गेला नाही, अशी टीका आता होते. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. पंतप्रधानांवर टीका करता येत नाही असं अजिबात नाहीये. पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत किंवा कोणताही मंत्री असो, लोकशाहीमध्ये त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारण्याचा आणि त्यांच्या कामावर टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला मिळतो. पण टीका आणि अपमान यामध्ये सुद्धा फरक असतो. तुम्ही म्हणू शकता की सरकारनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित केलं. तुम्ही म्हणू शकता की पेपर फुटीच्या प्रकरणात सरकार अपयशी ठरलं. तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करू शकता. सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करू शकता. पण एखाद्या व्यक्तीच्या पदाचा आणि त्या पदाच्या संविधानिक प्रतिष्ठेचा अपमान करणारी भाषा वापरणं हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न नक्कीच विचारला पाहिजे. कारण इथं फक्त नरेंद्र मोदी यांचा प्रश्न नाहीये. भारताचे पंतप्रधान हे देशातील एक महत्त्वाचं संविधानिक पद आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची राजकीय मतभेद असू शकतात, त्यांच्या निर्णयांशी असहमती असू शकते. तुम्हाला त्यांचं सरकार आवडत नसेल, तर त्यांच्या धोरणांचा विरोध करायचा असेल, हे पूर्णपणे मान्य आहे. पण आंदोलनाचा मुद्दा जर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असेल, पेपर फुटीचा असेल, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा असेल, तर त्या मुद्द्याची ताकद ही तुमच्या मागण्यांमध्ये असते, अपमानास्पद भाषेत नाही. कारण जेव्हा एखाद्या आंदोलनात मुद्द्यांपेक्षा भाषा जास्त चर्चेत येते, तेव्हा मूळ प्रश्न बाजूला पडण्याची शक्यता असते. आणि हे फक्त या एका आंदोलनातून नाही, भविष्यातील सर्व आंदोलनांसाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आजची तरुण पिढी सोशल मीडियावरची भाषा घेऊन रस्त्यावरती उतरते. हे बदलत्या काळाचं वास्तव आहे.
पण रस्त्यावरचं आंदोलन आणि इंटरनेटवरील ट्रोलिंग यामध्ये फरक असतो. इंटरनेटवर तुम्ही एखादा मीम बनवू शकता, एखाद्यावर उपरोध करू शकता, पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक आंदोलन करता, तेव्हा तुमच्या भाषेचा परिणाम हा वेगळा असतो. कारण आंदोलन हे फक्त तुमचं वैयक्तिक मत नसतं. त्या आंदोलनाकडे संपूर्ण समाज पाहत असतो. म्हणूनच सरकारला प्रश्न विचारा, सत्तेला जाब विचारा, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करा, पंतप्रधानांच्या धोरणांवर कठोर टीका करा. पण ही टीका मुद्द्यांवर असावी. लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच विरोधाची भाषा कशी असावी, हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या विरोधात आंदोलनं करताना संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरणं कितपत योग्य आहे? की ती लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच एक बाजू आहे? तुमचं यावरचं मत काय आहे? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.